छत्रपती संभाजीनगरात सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा विभागाने भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपाविरोधात मोठी कारवाई केली आहे। एमआयडीसी चिखलठाणा येथील अमूल दूध डेअरीवर टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन तेल आणि पनीर असा 3,12,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। संबंधित डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून युनिट बंद करण्यात आले आहे। गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा विभागाने एमआयडीसी चिखलठाणा येथील अमूल दूध डेअरीवर धाड टाकली। तपासादरम्यान नॉन फूड ग्रेड सोयाबीन तेलाचा वापर करून अॅनालॉग पनीर आणि गाईचे तूप तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। यावेळी 299 किलो तूप, 199 किलो क्रीम, 174 किलो पनीर आणि 278 किलो रिफाइंड सोयाबीन तेल असा एकूण 950 किलो वजनाचा व 3,12,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासात ही डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि श्रीराम चौक, दर्गा रोड येथील 3 विक्री केंद्रांना पनीर आणि गाईचे तूप पुरवत असल्याचे समोर आले। त्यानंतर या 3 दुकानांवरही कारवाई करण्यात आली। तेथून 41 किलो गाईचे तूप जप्त करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। या कारवाईनंतर संबंधित उत्पादन युनिटचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून आस्थापना बंद करण्यात आली आहे। ही धडक मोहीम अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे यांनी सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। पुन्हा एकदा कारवाई करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीची कारवाई होती, काय ते माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सर यांच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत जी धडक कारवाई चालू आहे त्यानुसार काल छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक गोपनीय माहिती काढून चिखलठाणा एमआयडीसीमध्ये अमूल दूध डेअरी या प्लॅन्टवर छापा टाकण्यात आला। सदर प्लॅन्टवर छापा टाकण्यात आला। तिथे भेसळयुक्त तूप आणि पनीर हे तयार केले जात होतं। तिथे जवळपास आम्हाला 10 ते 12 सोयाबीन ऑइलचे बॅरल्स सापडले, जे की तुपामध्ये मिक्स करून तूप गाईचं शुद्ध तूप तयार केले जात होते त्यानुसार। तसंच पनीर पण जे चीज ॲनालॉग राहतं आपलं पनीर ॲनालॉग ते तयार केले जात होते त्याच्यापासून। तसेच पूर्ण सदर आस्थापनेमध्ये अस्वच्छता पूर्णपणे कमालीची होती। त्यामध्ये जे तिथले जे कामगार होते, कामगारांचे मेडिकल सर्टिफिकेट्स नाही, काहीच नाही, अस्वच्छता पूर्णपणे खूपच भयानक अवस्था होती त्याच्यामध्ये। त्यानुसार आम्ही ती जी पिढी होती ती काल बंद केलेली आहे। सदर पिढीचं आम्ही जे लायसन्स आहे ते रद्द केलेलं आहे तिथेच। आणि सदर पेढी ज्या आस्थापनांना रिटेल काउंटरला संभाजीनगर शहरामध्ये तूप सप्लाय करत होती, त्यांचा लक्ष्मी डेअरी नावाने 3 काउंटर्स आहे संभाजीनगर शहरामध्ये। एक टीव्ही सेंटरला आहे, दुसरं कामगार चौकात आहे, तिसरं श्रीराम चौकामध्ये। हे ज्या रिटेल काउंटर आहे हे ते तूप विकत होते ग्राहकांना। तर तिथे जाऊन पण आम्ही तिचं पूर्णपणे जे तूप होतं ते जप्त केलेलं आहे। त्याचे पण अन्न नमुने घेतलेले आहे, ते पण आम्ही लॅबला पुढे पाठवलेले आहे। सदर कारवाई शहरामध्ये अशाच प्रकारे पुढे पण चालू राहणार आहे। सदर कारवाईमध्ये जवळपास 3,12,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। त्यामध्ये जे तूप आहे ते जवळपास 300 किलो तूप आम्ही जप्त केलेलं आहे। जवळपास त्याची किंमत जवळपास 1,67,000 आहे। तसेच क्रीम होती जी तूप तयार करण्यासाठी वापरतात, ती जवळपास 199 किलो जप्त केलेली आहे। त्याची किंमत जवळपास 55,000 आहे। नंतर पनीर जे होतं ते 174 किलो आम्ही ते जप्त केलेलं आहे। तसेच जे रिफाइंड ऑइल जे तुपामध्ये टाकत होते गाईचं शुद्ध तूप तयार करण्यासाठी, ते जवळपास 278 किलो आम्ही ते जप्त केलेलं आहे।